गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बोला. हा गुड सर. इव्हनिंग, बोला. ESIC ला नॉर्सेट फायनल सारखे क्वेश्चन येतात का सगळे? म्हणजे इंग्लिश टाईप मध्ये, जे की प्रॅक्टिकली असतात का सिंगल वर्ड असतात सगळे सिंगल लाईनर? आणि अच्छा, आता अच्छा. तुम्ही हां, जे तुम्हाला 45 डेज म्हणायचंय की मध्ये. बाबा वन लाइनर असतात की बाबा क्लिनिकल बेस असतात, बरोबर? हा, कारण जे फायनल बघ. नॉर्सेट फायनल दिली ना, तर त्याला सगळे प्रॅक्टिकलीच होते ना जास्त करून. एक पण सिंगल लाईनर नव्हतं. अच्छा, तुम्ही नॉर्सेटची मेन्स दिली आहात का तुम्ही? हो. अच्छा, अच्छा. अरे वा. ठीक आहे. कुठून काय नाव आपलं? सतीश नाईक. ओके, ओके. सर कुठून आहात आपण? पुणे पुणे. पुणे, पुणे. ओके, ओके. तुम्ही याआधी आपले लेक्चर्स अटेंड केलेत का? हो, अटेंड केलेच सर. काय काय अच्छा. येस, येस. ओके, काय ओके. काय आता बघा, मी तुम्हाला आता मगाशी जसं सांगितलं, की आपली जी ESIC आहे, ही जे क्लिनिकल बेस्ड क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू मी 8 ते 10 प्रश्न जास्तीत जास्त विचारले तर 7 ते 8च विचारतील, याच्यावर विचारणार नाहीये. आणि जास्तीत जास्त पकडले तर 10 येतील. बाकीचे जेवढे पण प्रश्न आहे, हे वन लाइनर राहणार. ऑलमोस्ट वन लाइनरच असणार आहे. कारण नॉर्सेट फायनलला सगळे हे होते ना, क्लिनिकल बेस. येस, येस, येस. हा हा, नॉर्सेटमध्ये त्या टाइप ऑलमोस्ट मध्ये आता. नसतात ना. हां, बोला. ESIC ला तसं नसणार ना. आणि तुम्ही 45 डेज मध्ये थेरी पोर्शन कम्प्लीट करणार. अच्छा, 45 डेज तुम्ही बॅच बद्दल बोलत आहात की आपल्या YouTube सेशन्स बद्दल बोलत आहात सर तुम्ही? बॅच बॅच बद्दल. बॅच हे बघा कसं असतं, आता 45 डेजची बॅच म्हणजे ही रॅपिड रिव्हिजनची बॅच असते. म्हणजे प्रत्येक टॉपिक आपण काय करतो, फटाफट गो थ्रू करतो. म्हणजे त्याच्यावरनं रॅपिड रिव्हिजन करत असतो. कारण की 45 डेजमध्ये पोर्शन आपला कधीच कंप्लीट होणार नाही. याच्यामध्ये आपली काय होते, फक्त रॅपिड रिव्हिजन होते. जे आपण वाचलेलं आहे त्याला आपण फटाफट, फटाफट, फटाफट. आता जर तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असेल, आता एवढ्या 22 दिवसांमध्ये जेवढे आपले लेक्चर झाली, काल काय केलं आपण? काल त्याची रॅपिड रिव्हिजन केली. म्हणजे जे 1 तासाचं कंटेंट आहे, ते काल मी फक्त तुम्हाला किती मिनिटात सांगितलंय, ज्या टॉपिकला 15 ते 20 मिनिटं लागतात, ते मी फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये संपवलंय. त्याला आपण बोलतो रॅपिड रिव्हिजन. तशीच रॅपिड रिव्हिजन आपली सेम 45 डेजच्या बॅच म्हणजे कोर्समध्ये पण होणार आहे. तिथे तुम्हाला थिअरी डीपमध्ये शिकवली नाही जाणार. तिथे फक्त रिव्हिजन होणार आहे. सर लाईव्ह व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन घ्या प्लीज. एक्सप्लेनेशन खूप छान असतं. लवकर समजतं, पण क्वेश्चन 2-3च होतात. बघा. त्यामागे कारण खूप 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 व्यवस्थित प्रश्न विचारला तुम्ही. ठीक आहे. खूप सुंदर प्रश्न आहे, की बाबा हां, एक्सप्लेनेशन तर सुंदर आहे, पण 2-3च प्रश्न होतात सर. बघा, आता मेन मुद्दा काय आहे ते लक्षात घ्या. ही सीरीज 60 दिवसामध्ये चालणार आहे. ह्या 60 दिवसामधले आपण समजूयात 20 डेज तर गेले. आपल्याकडे उरलेले किती आहे? 40 दिवस. ह्या 40 दिवसामध्ये मी काय करतोय बघा. एक टॉपिक तुमच्या समोर आणला. तो टॉपिक एवढ्या व्यवस्थित पद्धतीने घेतो म्हणजे तुम्हाला परत तो टॉपिक वाचण्याची गरज नाही पडणार. पण मी आता जसं तुम्ही बोलत आहात, मी असं बघणार आहे, की बाबा जास्तीत जास्त काय होतं माहितीये का? की जे मेन आहे, मेन त्याचे साइन सिम्प्टम्स असतील, जे मेन मॅनेजमेंट आहे त्याच्यावर भर करू. पण होतं काय बघा लक्षात घ्या. लक्षात घ्या, मला आहे ना तुम्हाला जर शिकवायची असेल, तर मला आहे ना ए टू झेड मी शिकवू शकतो. हा फर्स्ट ए असतो आणि लास्टवाला झेड असतो. पण आतमधले समजणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला आतमधले समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला झेड समजणार नाही. तुम्हाला ए समजेल, झेड समजेल, पण तुम्हाला आतमध्ये काय ते कळणारच नाही. आणि जोपर्यंत आपण ए-बी-सी-डी, ई-एफ-जी एच असं क्रमवार शिकत नाही, तोपर्यंत मग डायरेक्ट झेडवर म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो ना, की बाबा एक-एक पायरी आपण चढत जातो, बरोबर? तसंच टॉपिकमध्ये पण सेम असतं, की बाबा एक-एक समजा फॉर एक्झाम्पल मला ह्या एक्स पॉइंटवर तुम्हाला आणायचंय. तर मला त्या एक्स पॉइंटवर आणण्यासाठी मला पूर्ण ए वाचून तुम्हाला सांगून त्या पॉइंटवर आणावे लागते. जर मी डायरेक्ट एक्स पॉइंट घेऊन टाकला म्हणजे मी म्हटलं, "बाबा याला हे म्हणतात." ते तुम्हाला कधीच लक्षात राहणार नाही. कन्सेप्ट क्लिअर करणं अर्थ काय होतो, की ती आपलं समजून घेणं. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. काहीच त्याच्यात दुमत नाही, की बाबा तुम्ही एक्सप्लेनेशन खूप चांगलं करतात, पण तुम्ही 2-3च प्रश्न होतात. पण याच्या मागचं कारण काय बघा. आता मी जसं तुम्हाला सांगितलं मला ही एक गोष्ट समजवण्यासाठी हिच्या रिलेटेड 4-5 गोष्टी समजवाव्या लागतात. कारण की का? कारण की जर मी त्या 4-5 गोष्टी तुम्हाला समजवल्या, तर तुम्हाला ही गोष्ट समजणार आहे. येतंय लक्षात?
तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि माझा माझा हेतू काय असतो बघा, एखादा प्रश्न जर मी तुमच्या समोर आणलाय ना, की बाबा त्याचं तो टॉपिक असा व्यवस्थित झाला पाहिजे, की तुम्हाला कधी ती बुक उघडायची कधीच गरज नाही पडली. भले मी तुम्हाला सांगत असतो 10 टॉपिक वाचण्यापेक्षा 5च वाचा, पण ते 5 असे वाचा, की ते 10ला भारी असतात. आलं लक्षात? आणि त्या 5 वर जर आपण इतकं कॉन्फिडन्स असतो, त्या 5 मधला एक जरी प्रश्न आला ना, आपला चुकणार नाही. मी गॅरंटी देतो. कारण की का? आपण ते व्यवस्थित वाचलेलं असतं सर. येतंय लक्षात? येस, येस. बरोबर आहे सर. एक क्वेशन एक जास्त एक्सप्लेन करून सांगता, की त्या रिलेटेड कितीही क्वेशन आले, तर ते सॉल्व्ह होतील. याला म्हणतात कन्सेप्ट. कन्सेप्ट क्लिअर करणं म्हणजे कुठून पण फिरवून विचारला प्रश्न, तो तो आपल्याला काय देता येतो. आता थिअरी करायची की एम-सी-क्यू? बरोबर? असा प्रश्न आहे वाटतं. हां, आता आता बघा, आता काय करायचं थिअरी फक्त एकदा वाचायची. थिअरी फक्त एकदा वाचायची आणि जास्तीत जास्त काय करायचंय आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जास्तीत जास्त आपल्याला टेस्ट सीरीज लावायची आहे आणि तुम्ही आता जी आपली रॅपिड रिव्हिजनची बॅच आहे 45 डेजची, ती पण तुम्ही काय करू शकता जॉइन करू शकतात सर्व. कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत त्या सर्व रॅपिड रिव्हिजनमध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत. आणि आपल्याला या दिवसांमध्ये फक्त काय करायचंय लक्षात घ्या रेशो जो आहे, आता थिअरीचा आणि मी बोललो एम-सी-क्यूचा दोघांचा जर रेशो आपल्याला बघायचा असेल, तर आपल्याला करायची आहे 30% थिअरी आणि 70% एम-सी-क्यू. जास्तीत जास्त भर हा फक्त कुठे दिला गेला पाहिजे आता एम-सी-क्यू, टेस्ट सीरीज आणि रिव्हिजन. ह्या 3च गोष्टीवर आता भर दिला पाहिजे. असं काही नाही. आता यू बघा, यू एकच काम करते, एक्झाम घेण्याचं. लक्षात घ्या. बाकी यू काही रोल नाहीये चांगला. ठीक आहे? येतंय लक्षात? कोणाचा काही अजून प्रश्न आहे? प्लीज बोला, सर्वांनी बोला आणि तुम्ही बोलत आहात आनंद वाटतोय. आता आपल्या सर्वांच्या असंच काय ज्या काही क्वेरीज असतील आपण सर्व सॉल्व्ह करणार आहोत. काय नो डाउट. फक्त आपण बोलायचं एकदम बिनधास्त बोलायचंय. बोलायला बिलकुल घाबरायचं नाहीये आणि आज आपण 8:30 ला आपलं सेशन घेऊन येणार आहोत. ठीक आहे? आज आपलं 8:30 ला सेशन असणार आहे. बोला सर्वांनी बोलायचं आहे. मी बघतो आहे तुमचा कमेंट. सर्वांनी बोला. कोणाचा काही प्रश्न आहे का? कोणाचा काही प्रश्न आहे? कोणाचा काही प्रश्न आहे का? कुणाचा काही प्रश्न आहे बोला, नाहीतर आपण वळूयात पुढे. पुढचा प्रश्न घेतो मी. बॅचमध्ये जास्त कव्हर होईल का पोर्शन? पोर्शन सर मी तुम्हाला तेच सांगितलं, की पोर्शन नाही हा फक्त रॅपिड रिव्हिजन राहणार आहे. याच्यामध्ये फक्त रिव्हिजन होईल. ठीक आहे. जे आपण टॉपिक्स आहे ना बाबा एकदम फटाफट, फटाफट, फटाफट आपण पुढे बघून म्हणजे वाचणार नाही जाणार, वाचणार नाही जाणार. म्हणजे रॅपिड रिव्हिजन होणार आहे यामध्ये. खूप ग्रेट आहात सर आपण. कॉलेजमध्ये सुद्धा इतकं डीप नाही शिकवलं. येस. कॉलेजमध्ये आपण काहीच शिकत नाही. ज्यावेळेस आपण प्रिपेअर करतो एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्यावेळेस आपल्याला कळतं, की खरा अभ्यास काय आहे. कॉलेज पिरियडमध्ये आपण काहीच करत नाही. आपण असाइनमेंट करतो. एक्झामच्या 2 दिवस आधी आपण बुक उघडतो. त्यानंतर आपण तसंच वाचून डायरेक्ट तिथे इकडे वाचतो आणि तिकडे उकळून येतो पेपरामध्ये. तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपल्याला जास्त अभ्यास करावा तर मी जॉब करतो, त्यामुळे मी लाईव्ह सीरीज अटेंड करू शकत नाही. तुमच्या YouTube व्हिडिओमुळे खूप मदत होत आहे. त्यामुळे एस-आय-सी एक्झामपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. ही एक्झाम एस-आय-सी पर्यंत राहणार आहे. एस-आय-सीच्या नंतर पण असेच कंटिन्यू राहणार आहेत. काहीही काळजी करायची नाहीये. फक्त तुमचं एकच काम आहे, की बाबा काय करायचंय, की व्हिडिओ रोज बघायचे, कंटिन्यूटी ठेवायची, कन्सिस्टन्सी ठेवायची. ही खूप जीवनामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. कारण की बाबा 1 दिवसात नाही होत, 1 दिवस नक्की होतं. 1 दिवसात नाही होत, पण 1 दिवस नक्की होतं. त्यामुळे त्या 1 दिवसासाठी आपल्याला रोज मेहनत करायची आहे.
की असं नाही की बाबा आज केली, उद्या केली आणि परत 2-4 दिवस सोडली, परत 4थ्या दिवशी घेतली, परत 4 दिवस केली आणि परत 8 दिवस सोडली, असं कधीही करायचं नाहीये. एकदा अभ्यास स्टार्ट केला, एकच डोक्यात ठेवायचं, माझं एम एक्झाम देणं नाही. माझं एम एक्झाम देणं नाही. माझं एम आहे, की बाबा माझं सिलेक्शन काढायचंय. ते भले मी कुठेही काढेल, पण एवढं लक्षात ठेवा, मला माझे जे विद्यार्थी आहेत, अरे माझे जे स्टुडंट्स आहेत, ते हे सर्व सेंट्रलमध्ये लागायला हवं. तुम्ही आर-आर-बीला लागा चालेल. तुम्ही एम्सला लागा चालेल. अरे तुम्ही एस-आय-सीला लागा चालेल. पण हे तिघं सोडून तुम्ही कुठे लागले नाही पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे तुम्ही सर्वांनी कुठे ई-एस-आय-सी आपलं एम्समध्येच लागावं. हीच माझी आशा आहे आणि तुम्ही येणारे ई-एस-आय-सी मध्ये लागले तर अजून उत्तम आहे आणि तुम्ही लागाल याची मला खात्री आहे. कारण की जेवढे आता बघा किती लोकं आहेत, 33 लोकं आहेत. आता हे जे 33 लोकं आहेत, जे मला गेली 1 तासापासून ऐकतायत, यांचं जे मोटिव्हेशन आहे ना, मित्रांनो हेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे लक्षात घ्या. तुम्ही 1 तासापासून तुम्ही इथे बसलेले आहात, मला ऐकत आहात. तुम्ही 100% जेवढे लोकं आत्ता ऑनलाईन आहेत ना, 100% सांगतो, अरे तुम्हाला एक दिवस सक्सेस 1001% भेटणार. मी लिहून देऊ शकतो. कारण की तुमची खरंच शिकण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही इथे थांबलेले आहात. कारण की तुम्हाला खरंच काहीतरी जाणून घ्यायचंय, की बाबा खरंच मी अभ्यास कसा केला पाहिजे. मला सर जे मेन टॉपिक्स आहेत एक्झामसाठी ते सेंड करा. असं. बरं ते तुमच्यासाठी मी सरप्राईज ठेवलेलं आहे. हे व्हिडिओच्या एंडमध्ये राहणार आहे. ठीक आहे? येस, ओके. येस, येस. आणि जेवढे आता लोकं आहेत मला 100% गॅरंटी आहे. ही लोकं 100% सक्सेसफुल होणार आहेत. कारण की कसं असतं बघा, एकदम सिंपल फंडा आहे. एखाद्याला आहे ना, काहीच गरज नसते बघा. एखाद्याला असा झाला असता टाईमपाससाठी थांबला असता 5-10 मिनिटं एखादी विचित्र कमेंट केली असती आणि निघून गेला असता. पण ही लोकं 1 तासापासून व्यवस्थित ऐकतायत. खरंच मानला पाहिजे आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला अभ्यासात ठेवायची आहे लक्षात घ्या. ही जर कन्सिस्टन्सी आपण अभ्यासात ठेवली ना, लक्षात घ्या 100 नाही 1001% आपल्याला यश भेटतं. आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ओके. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही जी लिंक केलेली आहे, ही जी लिंक आता चॅट बॉक्समध्ये टाकली आहे. सर्वांनी जॉइन करायची आहे. या सर्वांसाठी मी एक छान सुंदर असं सरप्राईज ठेवलेलं आहे. सर्वांनी त्या लिंकला जॉइन करायचंय. लक्षात घ्या, पण आत्ता नका करू. अ, कधी? ठीक आहे. हां, मी काय म्हणत होतो हां, की बाबा जो आपला नर्सिंगचा जो सिलेबस आहे, हा खूप नाममात्र आहे. म्हणजे बाबा ठरवलेला आहे. या सिलेबसमधनंच येणार आहे आपल्याला. या सिलेबसमधनंच येणार आहे. याच्या बाहेर कुठेच काही नाही जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, अभ्यास हा कंटिन्युटीने ठेवा. एक दिवस साथ नाही, पण एक दिवस नक्की आपल्याला यश भेटणार आहे. याच्यामध्ये बिलकुल डाऊट नाही आहे, लक्षात घ्या. अजून कोणाची काही शंका असेल तर बिनधास्त विचारा. बिलकुल घाई करू नका. बिनधास्त आपले प्रश्न विचारा. आणि लक्षात घ्या, हा जो अभ्यास आहे तुमचा, हाच तुम्ही असाच कंटिन्यू ठेवला, सेम पॅटर्न तुमचा आर-आर-बी मध्ये आहे. आर-आर-बी मध्ये पण तुम्ही ह्याच कन्सिस्टंटली जसा तुम्ही आता ई-एस-आय-सी साठी करताय, तसाच तिच्यासाठी अभ्यास करत राहिला मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आपली जेवढी पण सक्सेस नर्सिंग मंत्राची पोरं आहेत ना, सर्व लागणार. सर्व लागणार. गॅरंटी आहे. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे आणि आपले जेवढे व्हिडिओज आहेत, व्यवस्थित बघायचे आहे. ज्यांची थिअरी वीक आहे, त्यांनी थिअरी बॅच जॉइन करा. मित्रांनो, हे कंटेंट तुम्हाला YouTubeवर असं भेटतंय लक्षात घ्या. आपलं संपूर्ण जी फॅकल्टी आहे, हे दिल्लीवरनं आहे. आणि सर्व ऑलरेडी एम्समध्ये वर्किंग आहे आणि एवढं प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही. आणि गेल्या वर्षीची ऑल इंडिया रँक पण ही आपल्या क्लासचीच आहे एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता इथे आपण ऐरे-गेरे नथ्थू-गेऱ्यांकडनं आपण शिकणार नाही आहोत. आपण इतक्या प्रोफेशनल लोकांकडनं शिकणार आहोत, की बाबा जे ऑलरेडी एम्समध्ये वर्किंग आहेत आणि एवढे नॉलेजेबल, एवढे 101 आहेत. सर्व जर म्हणजे सर्व फॅकल्टी मास्टर माइंड आहे. प्रत्येक आता पिडियाट्रिक्सची फॅकल्टी ती त्या सब्जेक्टमध्ये मास्टर माइंड आहे. बाकीची एम-एस-एनची असेल ती फॅकल्टी त्याच्यामध्ये मास्टर माइंड आहे. खूप, खूप, खूप सुंदर कंटेंट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि आपल्या YouTube चॅनल्सवर ऑलरेडी आपले सर्व व्हिडिओज अपलोड आहेत. कोणाला जर डेमो बघायचा असेल तर तुम्ही ते जाऊन अटेंड करू शकता.
पण हा जो माझा एक प्रयत्न आहे तुमच्यासाठी मराठीमध्ये पण लेक्चर्स मी आणले पाहिजे आणि जे आपल्या मातृभाषेमध्ये अरे जे आपल्या मराठीमध्ये जे आपण शिकतो लक्षात घ्या त्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला काय एकदम सोप्या भाषेत समजतं राईट. जर तुमचे नोट्स फॉलो केलं तर प्रॉमेट्रिक एक्झाम मिळू शकतो. तुमचे ऑफलाईन लेक्चर कसे मिळतील सर? सर जॉबमुळे कमी वेळ भेटतो, तर जॉब प्लस स्टडी करत असताना स्टडी कशी करावी एमसीक्यू हा प्रश्न कोणी विचारला यांचं नाव काय? डी 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 एकच मिनिट. देवा यांनी प्रश्न विचारलाय सर जॉबमुळे. हा खूप खूप मोठा आपला हे आहे एकदम. एकच मिनिट. ओके सर जॉबमुळे कमी वेळ भेटतो तर जॉब प्लस स्टडी करत असताना स्टडी कशी करावी एमसीक्यू रीड करावे का थिअरी प्लस एमसीक्यू करावे. बघा लक्षात घ्या आपल्याला दोघंही इम्पॉर्टंट आहे थिअरी पण इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू पण इम्पॉर्टंट आहे. पण ज्यावेळेस आपली थिअरी म्हणजे थिअरी जर येत असेल आपल्याला थिअरी जर आपण वाचलेली असेल त्यावेळेस आपल्याला आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करता येणार आहे बरोबर. पण ते एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी आपली थिअरी मजबूत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस थिअरी मजबूत आहे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करू शकतो किंवा तुम्ही असं करू शकता की बाबा काय करू शकता की जो एखादा टॉपिक झाला फॉर एक्झाम्पल तुम्ही एमएसएन वाचत आहात एमएसएन मधला तुम्ही रिनल सिस्टम वाचत आहात. रिनल सिस्टम झाली रिनल सिस्टीम मधले जे काही रिलेटेड एमसीक्यू आहेत पी आर यादव मधले असतील किंवा टार्गेट हाय मधले असतील हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि लक्षात घ्या आपल्याला खूप जास्त डीप मध्ये जायचं नाही जे एक्झामिनर काय मागतोय लक्षात घ्या. मी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगतो. कोणताही डिसीज आहे कोणताही पर्टिक्युलर डिसीज आहे लक्षात घ्या त्याची डिमांड काय असते. प्रत्येक पर्टिक्युलर डिसीजचे पर्टिक्युलर साइन अँड सिम्पटम्स असतात त्याला आपण म्हणतो क्लासिकल सायन्स. प्रत्येक डिसीजचे क्लासिकल साइन आहे ते क्लासिकल साइनच आपल्याला लक्षात ठेवायचे आणि ते क्लासिकल साइनच आपल्याला सिलेक्शन मिळवून देतात लक्षात ठेवा. आता मला जर विचारायचं आहे हर्षपंप डिसीज बद्दल तर मी हर्षपंप डिसीज बद्दल विचारायचं जर असेल तर मी विचारेल बाबा पॅलेट लाईक स्टूल. मी विचारेल रिबन लाईक स्टूल. मी बोलेल त्याचा डायग्नोसिस काय आहे. अरे बाबा कोणचा आहे रेक्टल टिश्यू बायोप्सी आहे का. अरे मी विचारेल मग त्याच्यात काय करता. अरे मग त्याच्यात टेम्पररी मॅनेजमेंट काय. हे जे जे आपण बोलतो ना बिबा क्लासिकल म्हणजे त्या पर्टिक्युलर डिसीज साठी हेच करणं आहे आणि हेच महत्वाचं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण की त्याच्यामध्ये 50 साइन अँड सिम्पटम्स येतात. आता 50 आपण आपल्या डोक्यात ठेवायचे का? नाही. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं हर्षपंप डिसीजचं. आता हर्षपंप डिसीज असेल फक्त रिबन लाईक स्टूल घ्या. पॅलेट लाईक स्टूल घ्या. आपण काय करतो त्याच्यामध्ये कोलोनोस्टोमी करतो. टेम्पररी मॅनेजमेंट काय करतो आपण त्याला सोप अँड वॉटरचा एनिमा देतो. काय होतं कंजनायटली मेगा कोलोन होऊन जातो. मेकोनियम तो पास करत नाही. या 7-8 गोष्टी ज्या आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक डिसीज बद्दल आपल्याला हेच करायचं आहे. जेणेकरून आपल्याला काय होईल हे बघा जास्त कबाडा पण नाही होणार आणि आपण असं पण नाही की बाबा आइन्स्टाईन आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात राहील. आपल्याला त्या गोष्टी रिवाईज कराव्या लागतात. प्रॉपर रिवाईज करायच्या आणि मी तेच म्हणतोय हार्ड वर्क पेक्षा आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. हार्ड वर्क पेक्षा आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. तर मग स्मार्ट वर्क कसं करता येईल, की बाबा एक्झामिनरची नीड काय? जर एक्झामिनरने विचारला बाबा हर्षपंप डिसीज तर याच्या बाहेर विचारेल का? त्या 7 ते 8 गोष्टींच्या बाहेर विचारेल का? नाही. त्याच्यामध्ये असणार 25 ते 30 गोष्टी. पण आपल्याला किती लक्षात ठेवायच्या 7 ते 8 गोष्टी याला बोलतात आपण स्मार्ट स्टडी. म्हणजे जेवढं रिक्वायर आहे तेवढंच. म्हणजे अरे मला भूक लागली मला खायचा 1 प्लेट डाळ-भात तर मी 1 प्लेटच डाळ-भात खाईल. मी 2 ते 3 प्लेट डाळ-भात खाऊन आणि मला अपचन होईल, अडायजेशन होईल आणि मला जे मिळणार होतं ते पण मिळणार नाही. अरे येतंय लक्षात? कोणाला काही अडचण आहे, कोणाला काही बोलायचं आहे, अरे बिनधास्त बोला, बोलायला बिलकुल घाबरू नका. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो एवढी लोकं एवढ्या वेळापासून मला ऐकतायत 100 नाही 1001% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये 100% नाही 1001% सक्सेसफुल होणार आहात आणि मित्रांनो तुम्हाला हे डेस्टिनेशन भेटणार आहे. भले तुम्ही ई-एस-आयची क्रॅक करालच. इन केस आपण दोघंही नाण्याच्या 2 बाजू असतात, पण नाण्याची दुसरी बाजू जर झाली, समजा नाही झालं, अरे पण घाबरायचं नाही. अरे एम्स येते, आर-आर-बी येते. अरे आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहे. डी-एम-ई-आर आहे. भरपूर सारे ऑप्शन आहे. टेन्शन घ्यायचं नाही. 2024 इस अ गोल्डन इयर फॉर नर्सिंग करियर. नर्सिंग करियरसाठी 2024 हे गोल्डन इयर असणार आहे. या सुवर्ण संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि ज्या लोकांनी थिअरी अजून केलेली नसेल,
ज्या लोकांनी अजून स्टार्ट केलेलं नसेल, मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे ज्या बॅचेस स्टार्ट झाल्या तुम्ही जाऊन बघायचंय आणि एकदा डेमो क्लास घेऊन तुम्ही स्टार्ट करायचंय. कारण की तुम्हाला ही क्वालिटी ही कंटेंट हे कुठेच भेटणार नाही एवढं लक्षात घ्या. आणि आमच्याकडे एकदा स्टुडंट आला तर आमचं एवढंच ध्येय असतं, की बाबा हा 100% याने सिलेक्शन नाही मिळवावं. याने सिलेक्शन नाही मिळवावं, याने ऑल इंडिया चांगली रँक आणावी हाच आमचा फक्त हेतू आहे याच्यामध्ये. बाकी आमचा काहीच हेतू नाही लक्षात घ्या. आणि माझा पण हाच हेतू आहे ई मध्ये मी जे कंटेंट तुमच्यासाठी आणतोय खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, तुम्ही फक्त सिलेक्शन नाही मिळवावं. तुम्ही ऑल इंडिया चांगली रँक काढली पाहिजे, त्यावेळेस पण आमची मान उंच होणार आहे लक्षात घ्या. सिलेक्ट व्हायला सर्वच होऊन जातील. आमचं झालं पण म्हणजे आपल्याला येस बोला.